हर्षवर्धन सपकाळांच्या पत्रकार परिषदेनंतर हा सगळा राडा झालाय। काल काँग्रेसनं बीडमधल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ पोस्ट करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधलं। त्याच्यानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झालेल्या दिसतेय। गुंगी गुडिया विधानावरनं राष्ट्रवादी काँग्रेसनं आता काँग्रेसकडनं माफीची मागणी केलेली आहे। तसंच सुनेत्रा पवार हम तुम्हारे साथ है अशा आशयाच्या घोषणा देत हे सगळे कार्यकर्ते मुंबईमधल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शिरलेले आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण गुंगी गुडिया असं का पोस्ट केलं याचं एक स्पष्टीकरण दिलं। एका उपमुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला शांत बसणं न बोलणं शोभत नाही असं अर्थाचं स्पष्टीकरण सपकाळांनी दिलं। दोनच मार ना। मुंबईमधलं हे काँग्रेसचं कार्यालय आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घुसलेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। काँग्रेसकडनं माफीची मागणी आता एनसीपीचे कार्यकर्ते करतात। आम्हाला भेट पार्टी के नेता प्रवक्ता सूरज जी क्या कहना है आपका? सर क्या पोजीशन कर रहे हैं कांग्रेस के ऑफिस दफ्तर में आप पहुंचे? कांग्रेस के दफ्तर में घुसकर हम सवाल पूछ रहे हैं। जिस तरह से अपने मुख्यमंत्री महिला पे टीका टिप्पणी की है, क्या वो कांग्रेस के विचार है? क्या वो कांग्रेस की विचारधारा है? ये सवाल हमारा कांग्रेस से है। जिस तरह से यहाँ पर रहेंगे, जिस तरह कांग्रेस आज काम कर रहे हैं, मुझे लगता है गांधी जी के, नेहरू जी के, इंदिरा जी के विचारों को तब तक आप यहाँ पर रहेंगे? जब तक हमारी मुलाकात सबका साहब से नहीं होगी तब तक हम लोग यहाँ पर है। आप क्या कहेंगे? हम तो ये बोल रहे हैं अभी तो खाली सूरज भैया ही तुम्हाला भेटायला ये संघ बाहेर करा, सगळे बाहेर करा तुम्ही, सगळे बाहेर करा तुम्ही। मुंबईमधल्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ते शिरलेत आणि जोपर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। तसंच माफी मागोच्या घोषणा सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या। काही वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्याच्यानंतरच या सगळ्या राड्याला सुरुवात झालेली आहे। गुंगी गुडिया विधानावरनं आता राजकारण हे चांगलंच तापलेलं दिसतंय। काँग्रेस आणि घेऊन कार्यकर्त्यांच्या सकाळी 6ला उठून दादाचा वारसा पुढे चालत आहे। तुम्ही आमच्या नेत्याबद्दल जाहीर निषेध करताय। त्यांनी आमची जाहीर माफी मागितली पाहिजे। तोपर्यंत इथून जाणार नाही, जोपर्यंत माफी मागणार नाही हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे पदाधिकारी तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतं। हे आतमध्ये आपण सगळी दृश्य पाहत आहोत। प्रचंड आक्रमक झाले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही आधी सांगायला आम्हाला आम्ही केलंच नाही ऍडजस्टमेंट तुम्हाला आता ते इथे असताना का नाही भेटत? मला काय नाही साहेब, इथे असताना का नाही भेटत? का ते त्यांच्या असं काय काम तेव्हा टीका होत होती, तेव्हा तुम्ही अगदी महिलांचं न्यायाविषयी बोलवलं ना, मग आता कसं करताय तुम्ही? मुख्यमंत्री हे योग्य आहे का? ही काँग्रेसची संस्कृती आहे का?
स्वतः गप्प राहिले, तोंडाची हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून त्यांनी राजकारण केलं. आमच्या वहिनी फील्डवर राहून काम करतात आणि त्यांच्याबद्दल कोणी घेतलेलं आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही सगळ्या महिला सुनेत्रा पवारांविषयी अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे त्याने ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येते. आणि सध्या ही सगळे कार्यकर्ते आहेत तन्ना हाऊस येथील काँग्रेसचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड आक्रमक हे कार्यकर्ते या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही कुठून आला आहात आणि कशा पद्धतीने एकंदरीत या परिसर आतमध्ये तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसलात, मागणी काय? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आज जर दादांच्या मागे जर खंबीर नेतृत्व असेल तर वहिनींचं आज सगळे महाराष्ट्र बघतंय. पण एका महिलेला आज संविधान आपण संविधानचे रक्षक आहोत. महिलेची अशी म्हणजे कोणत्या भाषेत हे करतात, महिलांविषयी किती आदर आहे त्यांना दिसतंय. काँग्रेसला महिलांविषयी किती आदर आहे हे या त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या भूमिकेतून दिसतं. अशा पद्धतीचं मत या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड आक्रमक झालेले हे सगळे पदाधिकारी आहेत हे काँग्रेसच्या तन्ना हाऊस येथील या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत. तुमचं म्हणणं ऐकायला आलो नाही, आमचं म्हणणं ऐका. तुमचं म्हणणं ऐकायला आलेलं नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलं नाही. आमचं म्हणणं काय आहे, आम्हाला सत्ता साहेबाला भेटायचं. तुमचं चला बाय. आम्ही सबका साहेबाला तर मुंबईमधली ही दृश्य आहेत जिथे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.